नाटक बेटकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटा वाजवा. नमस्कार, मी अभिराज शिंदे. तुम्हा सर्वांचं नाटक बिटक या यूट्यूब चॅनलवरती स्वागत. त्यात आपण आज कलाकार कट्ट्यामध्ये कोणासोबत गप्पा मारणार आहोत तर मराठी मालिकेतील सर्वात तरुण दिग्दर्शक म्हणजेच अनिकेत साने आज आपल्यासोबत आहे. आपण त्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. अनिकेत, खूप खूप आभार. हाय. मुळात तू तुझ्या सिरियलच्या सेटवरती आम्हाला शूट करायची परवानगी दिली त्याबद्दल देखील तुझे आभार. तर आपण सुरू करूया, आपल्या गप्पांना सुरू करूया. येस, ऑफकोर्स. सो तुझा जो आता मालिका दिग्दर्शकपर्यंतचा प्रवास आहे तो कुठून सुरू झाला? तुला तो किडा कुठे चावला? किडा नाही, प्रत्येकाचा, आपल्या, तुझ्या, माझ्या आणि प्रत्येकाच्याच आयुष्यातला टर्निंग पॉईंट खऱ्या अर्थानं करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने असतो तो कॉलेज. आणि त्या कॉलेजमध्येच हा किडा चावला आणि तो किडा आत्तापर्यंत सोबत आहे. माझं कॉलेज गोरेगावचं पाटकर वर्धे कॉलेज, पाटकर वर्धे महाविद्यालय, आणि तिथेच या सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या, तिथेच या गोष्टी हळूहळू रुजल्या आणि मग तिथूनच या गोष्टी पुढे डेव्हलप झाल्या. स्ट्रगल खूपच असा फ्रस्ट्रेटिव्ह असतो, खूप फ्रस्ट्रेशन देणारं हे स्ट्रगल असतं. तर ह्या स्ट्रगलमध्ये अशी कुठली गोष्ट, असे कुठले शब्द आहेत जे तुझ्या कानावर तू ऐकल्यानंतर तू नेहमी मोटिवेट होतो? हे बघ, इच अँड एव्हरी फील्डमध्ये स्ट्रगल आहेच. एखादी चांगली गोष्ट किंवा एखादी मनाला पटणारी गोष्ट, एखादी आतून पटणारी गोष्ट, मग ती कुठलीही असो, मग ते हे क्षेत्र असतो, मग ते IT सेक्टर असो, काहीही असो, ती प्रत्येक गोष्ट अचीव करण्यासाठी स्ट्रगल असतं आणि स्ट्रगल हवंच. जर स्ट्रगल नसेल तर ती गोष्ट अचीव केल्यानंतर येणारी गंमत नाही आहे, येणारी मजा नाही आहे आणि त्याचं वाटणारं समाधान नाही आहे की मी इथपर्यंत पोहोचलो. मला आठवतं ते वाक्य अजूनही मला मोटिवेट करतं, अजूनही मला तितकंच आठवतं एखादी गोष्ट अचीव करताना, एखादी गोष्ट मिळवताना. नाटकाचं वर्कशॉप केलं होतं मी फर्स्ट इयरला असताना. सुनील हुसके, ज्याच्यामुळे खरं तर मी या क्षेत्रात आलो, म्हणजे सुनील हुसके त्यावेळेस नसता आणि त्याने कान पकडून इथे उभा राहा असं केलं नसतं. आणि आत्ता मी खूप कॉन्फिडेंटली तुमच्यासमोर बोलतोय, कॅमेऱ्यासमोर बोलतोय, हे सगळं क्रेडिट त्याचं आहे. अरे वा. 4 लोकांसमोर उभं राहून कसं बोलायचं हे सुनील हुसकेने शिकवलं मला. सो तेव्हा जर ती गोष्ट झाली नसती तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचलो नसतो. तर तो नेहमी म्हणायचा किंवा त्याने आम्हाला सांगितलं होतं, आयदर आयुष्यात 2 गोष्टी होतात. एखाद्या वॉलवर पंच मारताना आयदर ती वॉल तुटली पाहिजे किंवा तुमचा हात तुटला पाहिजे, याच्या पलीकडे काही होत नाही. या 2च गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत, आयदर हात किंवा भिंत. मग त्याच्यासाठी तुम्ही ती वॉलवर पंच मारणं गरजेचंच आहे. काय होईल, पंच मारेन, हात तुटेल, माझं नुकसान होईल, पण कदाचित त्या पंचने, त्या जिद्दीने ती वॉल तुटू शकते. सो प्रयत्न करत गेलोय, कधी हात तुटला, कधी वॉल ब्रेक झाली. सो आपण हे होत राहतं. पण हे सगळं असताना जेव्हा इनिशियल लेवलला तू या क्षेत्रामध्ये वावरायचा प्रयत्न करतोस तेव्हा फॅमिलीचं रिॲक्शन काय होतं? हे बघ, म्हणजे आज तूही हे काम करतोयस, बट ऑब्वियस तुलाही माहिती आहे किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की घरच्यांचं कारण त्यात आपल्या आईवडिलांची काही चूक नसते. त्यांना सतत वाटत असतं की माझं पोरगं शिकावं, माझं पोरगं मोठं व्हावं, ते कुठेतरी एका चांगल्या पोझिशनवर असावं. याचा अर्थ हे क्षेत्र वाईट आहे असं नाही आहे. त्यांना माहितीच नसतं या क्षेत्राबद्दल किंवा हे फील्ड म्हटलं की तुम्ही त्या TV वर दिसणं गरजेचं आहे, तुम्हाला लोक बघणार आणि मग ओळखतात. पण मोस्ट ऑफ द टाइम होतं असं की दिग्दर्शक, कॅमेरामन, अमकं ही माणसं कोण आहेत, काय आहेत, ही दिसतच नाहीत. म्हणजे इनिशियली कळतच नाही की तुम्ही काय करता. जेव्हा तुम्ही एखादा असिस्टंट असता किंवा तुम्ही काही असता तेव्हा माहितीच नसतं की माझा मुलगा सकाळी 9 वाजता 7 वाजता उठतो, तो जातो आणि रात्री 12 वाजता येतो, तो काय करतो. मग लोकांना सांगणार काय. आणि मग आधीच लोकांचा समज असल्यामुळे काही नाही रे, याच्यात काही होत नाही, हे सगळे वेडीपणाची लक्षणं आहेत, ही सगळी भिकार धंदे आहेत असं लोकांचं. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचं ना होतीच की काय करतोयस नाटक जाऊन तिकडे, हे तुझं काय चाललंय सगळं, आणि असं सगळं होतंच. पण त्यांनी कधीच नाही सांगितलं नाही हे करू नको, हे कर, तुझा आवड म्हणून कर, तुझा छंद म्हणून कर, पण याच्यात करिअर करायचा विचार करू नकोस. रादर आताही आई बाबांचं म्हणणं हेच असेल की काय करतोयस ते.
अजूनही एक एक कुठचं तरी जॉब पकड आणि चांगला पगार मिळेल आणि ते काम कर. कारण या क्षेत्रात तुम्ही कधी सेटल नसता किंवा या क्षेत्रात सर्टन तुम्ही इथे फिक्स आहात आणि तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत असं काहीच नसतं. सो आजही त्यांचं ते आहेच की नाटक गेला माझा मुलगा वाया. कधी ठरवलं ज्यावेळेला तुझे घरचे सांगत होते की हे छंद म्हणून कर पण प्रोफेशन म्हणून ह्याचा विचार करू नको, पण असं कधी तुला वाटलं की नाही आपण ह्याला प्रोफेशन म्हणून? जेव्हा आपण सुरुवातीला कॉलेजला जातो आणि ट्रेनमध्ये चढतो तेव्हा ना आपण कुठेतरी सीटवर बसत असतो. हळूहळू आपण त्या लॉबीत यायला लागतो. हळूहळू तो जो दांडा असतो ज्याला लटकतो हळूहळू त्याच्याजवळ यायला आणि मग आपल्याला कॉन्फिडन्स येतो. आणि मग माखिया कितीही गर्दी असू दे मी त्या दरवाजाला लटकणार. कुठच्याही गोष्टीसाठी हा कॉन्फिडन्स येणं महत्वाचं असतं. तो तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स असतो जो तुम्हाला सांगतो नाही यार ये कर सकताय. आणि तो कॉन्फिडन्स जेव्हा यायला लागला की नाही मला नाटक जमू शकतो, नाही मला हे करू शकतो, नाही मला ते करू शकतो, मग ठरलं की नाही मला दिग्दर्शक म्हणूनच करिअर करायचंय. कारण मी लेखक म्हणून आलो होतो, मला लिखाण खूप करायचं होतं आणि मला आजही लिखाण करायला खूप आवडतं. पण मग एका पॉइंट नंतर ठरवलं की नाही हे तुझं माध्यम आहे. आणि असं काहीच नव्हतं की दिग्दर्शक हा सगळ्यात मोठा असतो त्याच्यामुळे सगळ्यात मोठ्या मोठी पोस्ट आपल्याला बसायचंय असं काही नव्हतं. पण ते मला मांडायचंय, ते मला लोकांसमोर आणायचं, ते कसं दिसेल काय दिसेल हे मला लोकांना दाखवायचं. त्याच्यामुळे मग मला वाटलं की आपण दिग्दर्शक म्हणून किंवा डिरेक्शन मध्ये काम करावं. आणि मग तिथून ती जर्नी सुरू झाली आणि मग हळूहळू मला कॉन्फिडन्स येत गेला की नाही मला या क्षेत्रातच करिअर करायचंय. श्रावण बाळ रॉकस्टार या मालिकेचे दिग्दर्शक आहेस, पण या मालिकेचा दिग्दर्शक होण्यापूर्वी जो सर्वात पहिल्यांदा 4 मित्रांना गोळा करून एखादा प्रोजेक्ट नाटकाचा असो शॉर्ट फिल्मचा असो तो प्रोजेक्ट काय होता आणि तो कसा झालेला? मला सांगायला मला खूप आता ते सगळे रिव्हिजन होते की काय काय केलं काय काय सुद्धा या गोष्टी घडत गेल्या. म्हणजे मी पाटकरमध्ये असताना फर्स्ट इयरला एक वर्कशॉप केलं होतं. ओके. सो त्या वर्कशॉपला शेवटी संपताना 2 दिवस असं होतं की प्रत्येकाने एक नाटक बसवायचं. प्रत्येकाने कोणी लिहिलं असेल, कोणाला डिरेक्ट करायचं असेल, कोणाला हे करायचं असेल, कोणाला तर तो प्रत्येकाने करायचं. ती 4 मुलं गोळा करून. तर त्यावेळेस मला असं काही माहीत नव्हतं मला किंवा असं काही कळलं नव्हतं. तर त्यावेळेस मी एक एकांकिका लिहिली होती. माझा मित्र आहे गिरीश सावंत, त्याने ती दिग्दर्शित केली आणि ती लिहिलेली माझी पहिली एकांकिका ती झाली. आणि त्याच्यानंतर 5 एकांकिका त्याच्यात सादर होतील अशी वेळ होती. तर 4 झाल्या होत्या आणि 5वी कोण बसवणार तोपर्यंत माझ्या डोक्यात नव्हतं की मला दिग्दर्शक वगैरे व्हायचं. मला लिहायला जमायचं म्हणून मला लेखक व्हायचं होतं आणि मला ते आवडायचं. मला वाचन आवडायचं करायला. आणि मग कोण बसवणार तर आपलं हळूचं मी असं म्हणत मग माझ्या एका मित्राने ती एकांकिका लिहिली होती. कारण त्याने लिहिलेल्या एकांकिकेला कोणी दिग्दर्शक सापडत नव्हता. ओके. सो मग मी म्हटलं मी करतो. आणि मग तिथून सुरुवात झाली. ती माझी पहिली बसवलेली एकांकिका. काय नाव तिचं? तिचं नाव गंध असं नाव होतं. ओके. सो ती माझी पहिली बसवलेली एकांकिका सगळ्या मित्रांना घेऊन. आणि त्या एकांकिकेची गंमत म्हणजे 4 शो डिरेक्ट करत होते ते सगळे दिग्दर्शक त्या एकांकिकेत होते. क्या बात आहे. म्हणजे माझं असं झालं की हे सगळेच मला सो अशी ती माझी पहिली एकांकिका. मला लेक लाडकी या घरची या मालिकेबद्दल काही एक्सपिरियन्सेस किंवा तुझं ते पहिलं प्रोजेक्ट होतं इनडायरेक्टली इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतरचं? पहिली माझी मालिका लेक लाडकी या घरची ETV वरची. त्याचे प्रोड्युसर महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता आहेत. दिग्दर्शक अजय मयेकर होते. कॉलेज कंप्लीट झालं होतं. माझ्या मते मे बी लास्ट इयरची एक्झाम्स चालू होती आणि त्यावेळेस आमचा एक पेपर खूप पोस्टपोन झाला होता. म्हणजे जवळजवळ 1 महिना वगैरे अगोदर. आणि मी एंटायर संस्कृत BA केलंय. सो 7 सब्जेक्ट माझे संस्कृत होते आणि तो पेपर खूप लांबणीवर गेला होता. मध्ये काहीतरी 1-1.5 महिना होता. अभ्यास झाला आहे, सगळी तयारी झाली, तर करायचं काय? तर मग मी काय आता आपल्याला या क्षेत्रात काम करायचं तर 1.5 महिना घरी बसून करू काय? त्याआधी एका फिल्मला मी असिस्टंट म्हणून काम केलं होतं मोहन आवटे नावाच्या. आणि मग आत्ता मला सिरियल आणि या सगळ्या क्षेत्रात जायचं आहे. तर माझ्या एका मित्राने मला नितीन काटकर नावाचं त्या लेक लाडकीचा तर प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक त्याचा नंबर दिला. त्याला भेटलो, बोललो आणि मग एका पॉइंटला जॉईन झालो लेक लाडकीला. TCR लिहिण्यासाठी, TCR लिहिणारा असिस्टंट म्हणून. आणि तिकडून ही जर्नी सुरू झाली.
ओके. तो माझा पहिला शो, तो माझ्या आयुष्यातला पहिला सेटवरचा एक्सपिरियन्स, पहिलं काम. आणि लेक लाडकी या घरचीने मला खूप दिलं. अगदीच. म्हणजे खूप मिक्स्ड एक्सपिरियन्स आहे तिथे. कारण तो पहिला शो, तिथे तुम्हाला काहीच माहिती नसतं. हे सगळं युग नवीन. म्हणजे आत्तापर्यंत टी व्हीवर फक्त बघितलेलं ते आपण समोर एक्सपिरियन्स करणार. आणि एवढे मोठे सगळे ॲक्टर्स. म्हणजे लेक लाडकीमध्ये संजय मोने होते, संजय काका होते, सुलभा देशपांडे होत्या, रीमा लागू होत्या, शुभा खोटे होत्या, अमिता खोपकर होत्या, स्टार कास्ट खूपच छान. आनंद अभ्यंकर होते. आणि एवढी सगळी लिजंड्स मंडळी जी आत्तापर्यंत आपण फक्त टी व्हीवर पाहत बघितली आलोय. आणि ती उद्यापासून आपल्या समोर आहेत. आणि करत होतो काम. पहिले काही दिवस मला कळत नव्हतं काय चाललंय. आणि मग हळूहळू ते शिकायला लागलो, कळायला लागलं. एक फेज असिस्टंटचं काम खूप कठीण असतं आणि ते खूप फ्रस्ट्रेटिव्ह असतं. अजूनपर्यंत ते कोणी मार्क नाही केलंय किंवा ते लोकांच्या समोर नाही आले. पण असिस्टंटचं काम खूपच कठीण असिस्टंटचं असतं. काम खूप कठीण असतं. ते खूप त्रासदायक असतं. ते खूप फ्रस्ट्रेटिव्ह असतं. माझं असं मत आहे की जो असिस्टंट पहिल्यांदा लागतो तो जर 15 दिवस टिकला तर तो इंडस्ट्रीत तर तो टिकला. industryत राहू शकतो. 15 दिवसानंतर तो नाही परत आला सेटवर तर तो नाही राहू शकत. आणि ही फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येते. अगदीच अगदीच. तशीच फेज एका पॉइंटला लेक लाडकी करत असताना माझ्याही आयुष्यात आली. सेटवर काहीतरी गोष्टी झाल्या आणि मी खूप त्रासलो होतो की अशी सवयच नव्हती ना की सकाळी 7 वाजता घरातून निघा, 12 वाजता घरी जा, ते 4 तास झोपा, परत सकाळी 5 वाजता उठा, 7 वाजता निघा. हे सलग 20 दिवस सुरू होतं. आणि याची आपल्याला सवयच नसते. अरे हे काय आहे. म्हणजे जो शो मी अर्धा तास बघतो त्याचं शूट एवढं. पण पॅशनेटली काम करायचं होतं. पण मग त्या 15 दिवसानंतर फ्रस्ट्रेशन आलं आणि मग असं झालं की नाही, मला हे काम नाही करायचं. आणि मी ठरवलं की मी उद्यापासून नाही येणार. तर नंदू दांडेकर ते त्या शोचे आर्ट डिरेक्टर होते. ओके. तर नंदू दादांनी त्यावेळेला मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी खूप मोटिवेट केलं. आणि त्यांनी सांगितलं की तू खूप प्रामाणिकपणे काम करतोस, असंच करत राहा. तुझा प्रामाणिकपणा एकदा ना एकदा मार्क होईल. आणि मी पहिली व्यक्ती असेन ज्या दिवशी तू दिग्दर्शक होतील तेव्हा तुझ्या चेअरला डिरेक्टर असं नाव लिहीन. माझं म्हणणं आहे की काम तुम्हाला काम देतं पुढचं. प्रामाणिकपणे काम करा, चांगलं काम करा. 5 वर्षांनी का होईना, 10 वर्षांनी का होईना ते रजिस्टर होतं. म्हणजे काहींच्या बाबतीत अगदी ते पटकन होतं, काहींच्या बाबतीत त्याला वेळ लागतो. की काही छक्के पंजे करून काम मिळत शॉर्टकट्स नाही. नसतातच आयुष्यात शॉर्टकट्स नसतात. ते शॉर्टकट सारखेच येतात आणि ते शॉर्टकट सारखेच जातात. सो माझं म्हणणं आहे की काही शॉर्टकट वगैरे नसतो. प्रामाणिकपणे काम करा. या क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सारख्या आणि नवीन येणाऱ्या प्रत्येक माझ्या मित्रांना असं सांगणं आहे की प्रामाणिकपणे काम करा. आणि ते काम आज ना उद्या नक्कीच रजिस्टर होईल. कारण लोक बघत असतात, लोक ऑब्झर्व करत असतात. तर त्याच्यामुळे येणारी प्रत्येक संधी घालवू नका. ती प्रत्येक संधी 100% द्या. राईट. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला दिवस आणि माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस हा 100%च असला पाहिजे. तर मला तू आतापर्यंत भरपूर मालिका केल्यास, पण त्यातल्या मला 4 महत्त्वाच्या मालिकेंबद्दल जाणून घ्यायचं आहे. आणि योगायोगाने चौघांची नावंही क या शब्दापासून सुरू होतात. तर कमला, कन्यादान, काहे दिया परदेस आणि कादंबरी. पहिली कादंबरी अशासाठी खूप महत्त्वाची सिरियल आहे माझ्यासाठी. कारण सहदिग्दर्शक म्हणून माझं ते पहिलं प्रोजेक्ट असतं. राईट. त्या प्रोजेक्टची ईच अँड एव्हरी गोष्ट महेश तागडेंबरोबर बसून मी ठरवली होती. आणि माझ्यासाठी खूप ते अचिवेबल होतं, माझ्यासाठी खूप ते महत्त्वाचं प्रोजेक्ट होतं. कारण त्याचे महेश तागडे डिरेक्टर होते. आणि ज्यांना त्यांच्या सिरियल्स आत्तापर्यंत मी फॉलो केल्या होत्या. अधुरी एक कहाणी असेल, काटा रुते कोणाला असतील आणि मेनी मोर हिट्स त्यांनी दिले. त्या माणसाबरोबर मी सहदिग्दर्शक म्हणून काम करत होतो. आणि खूप महत्त्वाची माझ्यासाठी होती. कारण तसं इंडिव्हिज्युअल पहिलं इंडिपेंडंट युनिट मी त्या शोला सांभाळलं खऱ्या अर्थाने, कादंबरी. सो त्याच्यामुळे माझ्यासाठी कादंबरी ही सिरियल खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर कमला असेल. कमला हे प्रोजेक्ट माझ्या आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. कारण ती तेंडुलकरांना श्रद्धांजली होती. ती खऱ्या अर्थाने विनय आपटेंना श्रद्धांजली होती. कारण विनय काकांचं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं. विनय काकांना ते करायचं होतं आणि ते राहून गेलं. पण
त्या अर्थाने खूप महत्त्वाचं होतं, कारण विजय तेंडुलकर हे हे मी विजय तेंडुलकर खूप वाचलेत. आम्ही दरवर्षी तेंडुलकरांवर महोत्सव करतो गेली 5 वर्ष, क्या बात आहे. आणि त्यांचं वन ऑफ द गाजलेलं नाटक म्हणजे कमला. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विनय काका, त्यांच्याबरोबर काम करायचं होतं पण ते काम करायला नाही मिळालं. पण त्यांची जी इच्छा होती त्या इच्छेवर काम करायला मिळालं, हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. असं हे कन्यादान, त्याला पण खूप मजा आली, ती पण खूप महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यात घडल्या. तो पण शो अगदीच शेवटचे 1.5 महिने मला करायला मिळाला. ओके. आणि मग काय दिया परदेस. म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळीच प्रोजेक्ट मी खूप मन लावून केली, सगळीच प्रोजेक्ट मला खूप आवडली. पण त्यातल्या त्यात जर उजवं आणि खूप महत्त्वाचं, ज्याच्यात वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, जे वेगळ्या प्रकारे चॅलेंज इवन ऑल्सो टी व्ही इंडस्ट्रीसाठी पण होतं, मराठी. राईट. कारण मराठी चॅनलवरची अशी एक मालिका ज्याच्यात 80% भाग हा हिंदी आहे. खऱ्या अर्थानं ती हिंदीच मालिका म्हटलंच तरी चालेल. त्याच्यामुळे ते एक वेगळं चॅलेंज होतं. कारण माझ्या मिळालेल्या दैवाने मिळालेल्या प्रत्येक शोमध्ये एक वेगळं चॅलेंज मला मिळत गेलं. सो त्यात एक वेगळं चॅलेंज होतं. त्यात रिअल लोकेशनवर आम्ही शूट केलं आणि त्याच्यामुळे ती पण खूप मला शिकण्याच्या दृष्टीने इम्पॉर्टंट मालिका ठरली. क्या बात आहे. आतापर्यंत तू ओव्हरऑल अनेक चित्रपटांमध्ये आणि सिनेमांमध्ये कामं केली, तर तुझ्या अनुभवाने की हे ॲक्टर किंवा ही ॲक्ट्रेस यांच्यासोबत काम करायला खूप मजा येते. एक असं नाव आहे जे नाव माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे. पण त्याच्यासोबत अजूनही काम करायला मला खूप आवडलं असतं, पण ती व्यक्ती आज आपल्यात नाही आहे. आनंद अभ्यंकर. हो. राईट. कारण आनंद दादा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण माझ्या आयुष्यातला पहिला क्लोज मी आनंद दादाचा घेतला होता. मला अजूनही आठवतंय, म्हणजे आता डोळे पाणावलेत, पण मला अजूनही आठवतं की आनंद दादा एक पहिला माणूस होता ज्याने दिग्दर्शकाला सांगितलं की आजपासून माझे क्लोज हा घेणार, हे स्क्रिप्ट घे, क्यू दे मला आणि म्हण रोल ॲक्शन. सो को इन्सिडन्स सरप्रायझिंगली माहीत नाही, पण मला सासू हवी आनंददादाची शेवटची सिरियल, तो गेला त्याच्या 1 दिवस अगोदर आम्ही शूट केला आणि त्याचा शेवटचा क्लोज मी घेतला. अरे. सो मला अजूनही त्याच्याबरोबर काम करायला आवडलं असतं, पण तो आहे सोबत, बघतोय. दादाचं नक्कीच लक्ष आहे तुझ्यावरती. सो पण तू म्हणालास म्हणून हे की सगळेच खूप, आणि त्यात मी सांगणं हा एक अभिनेता खूप चांगलं काम करतो हे, कारण मला खूप शिकायचं प्रत्येकाकडून. पण खंत म्हणशील तर ही खंत आहे की मला आजही त्याच्यावर काम करायचं आणि आजही काम करायला आवडेल. पण माझा एक प्रश्न आहे, थोडा गमतीशीर प्रश्न आहे, की जर चित्रपटांबद्दल बोलायला गेलो तर पोस्टर गर्ल्स चांगला आहे की पोस्टर बॉईज चांगला आहे? पोस्टर चांगलं आहे. नाही, पोस्टर गर्ल चांगला की पोस्टर बॉईज चांगला? पोस्टर चांगलं आहे. बॉईज आणि गर्ल तू दोन्ही सिनेमे माझे, त्याच्यामुळे माझे अशा अर्थात आहे की खूप त्या सगळ्या टीम खूप माझ्या आपलेपणाने काम केलेलं असल्यामुळे, सो त्याच्यात मला हे चांगलं आहे आणि हे थोडंसं राहून गेलं असं नाही करता येणार. पोस्टर चांगलं आहे. पोस्टर चांगलं आहे. बरं, आपण अगोदर भेटलेलो तर त्यावेळेला मला असं कळलेलं की तुला सेटवरती प्रत्येक गोष्ट करता येते. सेटवरचा तुला प्रत्येक जॉब कसा करतात, काय करतात ह्याचं ज्ञान आहे, कारण का तू कित्येक वर्षांपासून सेटवरती वावरत आलायस, मालिकांच्या सेटवरती वावरले. तर माझा असा प्रश्न आहे की असा एक काम किंवा असा एक जॉब जो तुला येत नाही? मला गप्प बसतं नाही येत. म्हणजे कोणी सायलेन्स म्हटल्यावरती मग प्रॉब्लेम होतो ना, ऍक्शन मलाच म्हणायला लागतं. सो हा तुझा प्रॉब्लेम आहे की तुला सेटवरती गप्प नाही बसतं, कारण मी सायलेन्स बसलो तर सगळे सायलेन्स. अगदीच. तुला प्रोफेशनल लाईफमध्ये इन्स्पिरेशन कोणाकडून मिळतं किंवा तुझे रोल मॉडेल्स कोण आहेत, पर्टिक्युलरली फिल्म मेकिंगमध्ये किंवा डिरेक्शनमध्ये? रोल मॉडेल्स म्हणशील तर असं सांगता येत नाही. मला असं वाटतं की तुम्हीच तुमचे रोल मॉडेल असता. ओके. तुम्हीच म्हणजे ऑफकोर्स प्रत्येकाला वाटतं की मला याच्यासारखं बनायचं आहे, मला याच्यासारखं करायचं, पण मला उलटं वाटतं की तुम्हीच तुमचे रोल मॉडेल असता, तुम्हीच तुमचे आयडल असता. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींमुळे तुम्ही इन्स्पायर होत असता आणि तुम्ही तुमचं अचिव्हमेंट, तुम्ही तुमचं गोल ठरवत असता. फक्त ते एक डेस्टिनेशन असतं की मला पर्वताच्या या टोकाशी पोचायचं. सो तो पार्ट करताना तुम्ही तुमचे गोल ठरवत असता. आणि इन्स्पिरेशन म्हणशील तर खऱ्या अर्थाने मला थँक्स म्हणायचं आहे ज्या दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं. राईट. त्या दिग्दर्शकांकडे मी शिकलो आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो.
प्रत्येकाची नावं घेणं मला थोडंसं कठीण आहे किंवा आपल्याला लिमिट्स आहेत. पण त्या प्रत्येक दिग्दर्शकाचे थँक्स, त्या प्रत्येक दिग्दर्शकाचे आभार. कारण तुम्ही सगळे सोबत होतात, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलात म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलोय. तरी पण काही मोजकी माणसं आहेत जी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहेत. त्या माणसांमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. त्या माणसांनी पॉईंट ऑफ टाईम मला कॉन्फिडन्स दिला म्हणून मी इथे पोहोचलो. अगदीच. सो सगळ्यात पहिले थँक्स माझे नेहमीच मला सपोर्ट करणारे 2 प्रोड्युसर्स आहेत. प्रोड्युसर्स म्हणण्यापेक्षा ते माझे वेल विशर्स आहेत, महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता. थँक्स अ लॉट सर. तुम्ही तो कॉन्फिडन्स दिलात, तुम्ही तो विश्वास दाखवलात. कारण प्रोड्युसरला खूप कठीण असतं एखाद्या कोणातरी मुलावर हे अख्खं युनिट ज्याला 1.5 लाखांचा खर्च असतो ते सोपवणं. पण महेशजींनी आणि जितूबाईंनी ते कॉन्फिडेंटली सोपवलं. त्याच्यामुळे हे आज इतक्या कॉन्फिडेंटली मी करू शकतो. दुसरं थँक्स अजय मयेकर. कारण अजय मयेकर सरांबरोबर मी आयुष्यातलं पहिलं काम केलं. पहिल्या शिव्या अजय मयेकर सरांच्या काढल्या. पहिली कॉन्फिडन्सची थाप अजय सरांनी दिली. आणि सगळ्याच गोष्टी प्रॅक्टिकली तुम्ही आयुष्यात कसं वावरावं, सेटवर कसं वावरावं, सेटवरच्या गोष्टी कशा असाव्यात, लोकांशी कसं बोलावं, हे अजय सरांकडून शिकलो. सो अजय सर थँक्स अलॉट. आणि तिसरी पण महत्त्वाची व्यक्ती ती म्हणजे राजू सावंत. कारण पहिला खांद्यावर हात ठेवून कॉन्फिडेंटली ते म्हणाले की तू कर, तू उभा राहा, आजचा हा सीन तू करणार आहेस, मी नाही करणार आहे, मी सेटअपवर बसले असं म्हणून ज्यांनी धक्का दिला. राईट. कारण जोपर्यंत एखाद्या माणसाला तू तलावाच्या काठावर उभं राहून त्याला धक्का नाही देत तोपर्यंत तो पोहायला नाही शिकवत. त्यामुळे धक्का देणारा माणूस खूप महत्त्वाचा असतो. असं त्यांनी मला असं काठावर उभं केलं आणि ढकललं. काय होशील, पडशील, डुबशील, लागशील. 2दा डुबकी मारल्या, 3ऱ्या डुबकीला मी तुला बाहेर काढेन, मी आहे तू. सो यांचे थँक्स. सुनील हुसकेचे विशेषतः थँक्स. कारण सुनील हुसके नसता तर नाटक कळलं नसतं, नाटक कळलं नसतं तर हा प्रवास झाला नसता. आणि शेवटी थँक्स आईबाबांचे. कारण जरी त्यांनी म्हटलं की काय करतोय से, काय रोज उठून जातो, पण त्यांनी कधी मला थांबवलं नाही. त्यांनी कधी नको करू असं म्हटलं नाही. तुला पटतंय तू कर, पण या गोष्टीचा पण विचार कर ज्या तुझ्या आयुष्यात महत्त्वाच्या, प्रॅक्टिकली समजवलं. थँक्स त्यांचे. थँक्स मित्रांचे ज्यांनी वेळोवेळी फ्रस्ट्रेट झाल्यानंतर खांदा दिला. गिरीश सावंत आहे, सुबोध एरंडे आहे, वैभव केळकर आहे, या सगळ्यांचं, मिलिंद जाधव आहे, या सगळ्यांचं थँक्स की ज्यांच्याकडे हक्काने मी शेअर करू शकलो, ज्यांच्या खांद्यावर हक्काने डोकं टेकू शकलो, ज्यांच्याकडे जाऊन सगळ्या गोष्टी शेअर केल्या, ज्यांच्या समोर रडलो. मित्र. कारण ते मित्र नसते तर मी नसतो. अगदीच अगदीच. कारण त्याच्यामुळे ते पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे. दिग्दर्शक म्हटला की खूप मोठं नाव असतं, खूप मोठी जबाबदारी असते. पण या दिग्दर्शकाला 3 महत्त्वाच्या स्किल्स येणं अवगत असणं गरजेचं असतात. टेक्निकल स्किल, क्रिएटिव्ह स्किल आणि मॅनेजमेंट स्किल्स. आता मला सांग की किती टक्के कोणत्या स्किल्स गरजेच्या आहेत एका चांगल्या दिग्दर्शकासाठी? हे बघ, पहिली गोष्ट जी मी शिकलोय, जी मला सांगितली गेली, दिग्दर्शक हा मेंदू असतो आणि त्या मेंदू सगळ्या गोष्टी ऑपरेट करत असतो, मेंदू सगळ्या गोष्टी ठरवत असतो, मेंदू सगळ्या गोष्टींना कमांड देत असतो. सो त्याच्यामुळे दिग्दर्शक हा मेंदू असतो. आणि मला नाही, त्यामुळे मेंदूला प्रत्येक काम 100% यायला लागतं. मेंदूला प्रत्येक ठिकाणी 100% द्यायला लागतात. त्याच्यामुळे तो असे सेक्टर नाही करतात, हे 20%, हे 35%. जशी आपण एखादी रेसिपी बनवतो की चवीनुसार मीठ टाका, चवीनुसार मीठ, तसं नाही ठरवतात. मग त्याला तू प्रत्येक गोष्टीत तुला 100% द्यायला लागतात. म्हणजे तुला आर्टिस्टच्या डायलॉगकडे पण तितकंच लक्ष द्यायला लागतं, तुझ्या टेक्निकल गोष्टी, तुझा कॅमेरा अँगल, या सगळ्याच गोष्टीत त्याला 100% लक्ष द्यावंच लागतं. राईट राईट. सो आपण उरलेला जो इंटरव्ह्यू आहे, उरलेला गप्पा आहेत त्या थोड्या वेळानंतर मारूया. आपण पुढे ह्या गप्पा चालू ठेवूया. तुम्ही पाहत राहा नाटक बिटक.